देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या 11 वर्षांमध्ये ज्या ताकदीने देशभरामध्ये काम झालंय, आपण पूर्वीच असणारा काँग्रेसचा अजेंडा पाहिला असेल किंवा त्यांचे जाहीरनामे असेल, ते काय म्हणायचे, गरिबी आम्ही हटवणार आहोत. हटवू शकले का? तर ते हटवू शकले नाहीत. त्यासाठी काही धोरणं करणं गरजेचं होतं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 25 कोटीपेक्षा जास्त दारिद्र्य रेषेपासून दूर करण्याचं काम एवढ्या लोकांचं झालं. हे वास्तव आहे. ते फक्त बोलत होते, प्रत्यक्षात कृती कोणी केली तर प्रत्यक्षात कृती करण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं. ज्या ताकदीने तुम्ही आम्ही सर्वजण पाहत होतो, गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिसिटीची बिल्स किंवा या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग होतं. 8 ते 10 तास लोड शेडिंग होतं. काँग्रेसच्या काळामध्ये होतं. हे दूर करण्याचं काम कोणी केलं तर आदरणीय देवेंद्रजींनी केलं. 25 वर्षांमध्ये इलेक्ट्रिकचा असणारा जो टेरिफ आहे, बिल जे आहे ते कमी करणं हे उद्दिष्ट देवेंद्रजींनी ठेवलं आणि ह्या गेल्या 2 वर्षांमध्ये योजनापूर्वक तो टेरिफ जो आहे तो कमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या पंपांना वीज मिळाली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत म्हणून त्यांनी आश्वासित केलं. आज त्या दिशेने ते जायला सुरुवात झाली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या काय लक्षात घेतात तर विजन ठेवून काम कोण करत आहे, तर विजन ठेवून काम केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार करत आहे आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार करत आहे. बराच मराठवाड्याचा बराच भाग जो आहे हा दुष्काळग्रस्त होता. दुष्काळग्रस्त वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही सर्वजण टीव्हीवरती मे महिना आला की तुम्ही आपण सर्वजण टीव्हीवरती हेच चॅनलवरती दाखवायचं की इथे पाण्याविना, इथे हे, तिथे ते, हेच तुम्ही दाखवा. गुरांचे हाल, ह्या सगळ्या गोष्टी दाखवत होता. महाराष्ट्रातला दुष्काळ, महाराष्ट्राच्या दुष्काळाबद्दल चर्चा होती. मराठवाडा ग्रीड हा प्रकल्प की ज्याचा विचार केला गेला, नदी जोड प्रकल्पाची चर्चा होत होती, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम, त्याला प्रत्यक्षात उतरवण्याचं काम कोण करत आहे? नरेंद्र मोदीचं केंद्रातलं सरकार आणि त्याला सपोर्ट केलेलं आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार करत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या महाराष्ट्राला एक फार विजन ठेवून चालणारा नेताच हा पुढे घेऊन जातोय. FDA असतील किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या महाराष्ट्रामध्ये काय येत आहेत, कशासाठी येत आहेत, तर त्याचं कारणच एक आहे की महाराष्ट्र अतिशय गतिमान पद्धतीने पुढे चालला आहे. ट्रिलियन इकॉनॉमी याची चर्चा ही आपण कोणाशी करू शकतो, तर कोणते असा नेता हवा की ज्याला पूर्ण महाराष्ट्र कळतो. महाराष्ट्र कळतो. मी जे म्हणतोय, महाराष्ट्र कळणारे फार कमी नेते असू शकतात. त्यांच्यापैकी देवेंद्रजींसारखं नेतृत्व आहे की ज्याला उद्योग धंद्यामध्ये कोणाला काय अडचणी आहेत त्या कळू शकतात, शेती विषयामध्ये काय अडचणी आहेत म्हणून AIचं वापर, हा शेती आधुनिक तंत्रज्ञान कसं येईल यासाठी विचार, ड्रोन दीदी तयार करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देवेंद्रजी करतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वांच्या लक्षात येत आहे, विरोधी बाकावरती बसणारे किंवा विरोधात काम करणाऱ्या प्रत्येकाला हे लक्षात येत आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाहीये. महाराष्ट्र हा असाच पुढे जाणार आहे.